ऐकणार आहोत आणि त्यातून बरंच काही शिकणार आहोत. धन्यवाद. मी माननीय प्रकाशजींना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात करावी. धन्यवाद. प्रकाश. तिने समाजामध्ये प्रक्षेपण करणाऱ्या माझ्या सहविचारी मित्रांनो, वस्तुतः हा माझ्या दृष्टीने आनंद योग आहे की आपल्यासारखे विचारदूत एकत्रितरित्या मला भेटतायत. अशा सगळ्या कार्यक्रमांच्या पाठीमागे लावलेली आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी व विशेषतः डॉक्टर शास्त्रींनी केलेली मेहनत पाहता मला अतिशय आनंद आहे आणि त्यामुळे माझ्या मनातला हा आनंद व्यक्त करून विषयाच्या मांडणीला सुरुवात करतो. आपण सगळे मिळून पहिला मुद्दा असा लक्षात घेऊया की मी आपणाला कोणतेही वेगळं मार्गदर्शन करणार नाही, करू शकत नाही. मार्गदर्शन करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा अधिकार लागतो. मी सहकार्यकर्ता आहे. माझ्या मनातली भाव या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवणं असं माझं या सत्रातलं मी स्वीकारलेलं दायित्व आहे. आणि फार सुरेखपणे मगापासून आपण सगळे मंडळी प्रस्तावनेपासून तर अंतिम असलेल्या विवेकवाणीपर्यंत आपण सगळं काही बारकाईने ऐकलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या पुढे विषयाची मांडणी करणार आहे. या सगळ्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचा मूलभूत हेतू दोन बिंदूंवर आहे आणि त्या दोन बिंदूंवर आपण एकत्रित विचार करूया. समाजामध्ये विवेकानंद विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी काय केले पाहिजे आणि विवेकानंदांचा विचार प्रभावीपणे मांडण्याकरता आपण प्रभावशील कसं झालं पाहिजे. त्यामुळे या विचाराच्या पाठीमागे असलेलं महत्वाचं सूत्र प्रभाव या शब्दाशी जोडलेलं आहे. विचाराचा प्रभाव, मांडणीचा प्रभाव, कार्याचा प्रभाव, कार्यपद्धतीचा प्रभाव आणि यातून विवेकानंद केंद्राला अपेक्षित असलेल्या कार्यकर्त्याच्या मनस्थितीची जडणघडण असा हा या प्रशिक्षणाचा मी अभ्यासलेला माझ्या लक्षात आलेला प्रामुख्यानं सूत्ररूपी मुद्दा आहे. कोणत्याही गोष्टीचा प्रभाव निर्माण व्हायचा असेल तर त्याचे काही महत्वाचे बिंदू असतात. या बिंदूंकडे प्रत्येकानं जर नीट लक्ष दिलं तर हळूवारपणे आपण प्रभावापाशी पोहोचतो. प्रभाव हा तत्काळ निर्माण करता येत नाही. प्रभाव निर्माण करण्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचे सुद्धा वैविध्यपूर्ण बिंदू आहे. त्या बिंदूंवर आज आपण चिंतन करणार आहोत. विवेकानंद विचारांमध्ये असलेली मूलभूत ताकद हा प्रभाव निर्माण करण्यासाठी एका अर्थानं पुरेशी आहे. कारण विवेकानंदांचा विचार हा विश्वव्यापक विचार आहे. हा कालातीत विचार आहे. हा सर्वमान्य विचार आहे, सर्वव्यापी विचार आहे आणि सर्वस्पर्शी विचार आहे. हे विवेकानंद विचाराचं सूत्र तुमच्या आमच्या मनावर बिंबलं म्हणूनच आपण तो विचार घेऊन समाजात जातो. म्हणजे पहिला प्रभावाचा बिंदू आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल तो म्हणजे या विचारात एक मूलभूत शक्ती आहे, अंतर्भूत शक्ती आहे, ईश्वरी शक्ती आहे. ती ईश्वरी शक्ती तुम्हाला आध्यात्मिक प्रेरणा देऊन हा विचार सर्वत्र पोहोचवण्याकरता एक संधी निर्माण करून देते व त्या संधीचं व्यावहारिक रूप विचारदूत हे आहे. आपल्या सगळ्यांची ही धारणाच नाही तर श्रद्धा आहे की विवेकानंदांच्या विचारामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती कालातीत आहे. स्वतः विवेकानंदांनीच म्हटलेलं आहे की हजारो वर्ष पुरेल एवढ्या प्रकारचे विचारधन मी
संपूर्ण विश्वासाठी सोडून जात आहे. म्हणजे त्या विचारधनाची व्याप्ती बघा, त्या विचारधनाची असलेली स्पर्शता बघा. आपल्याला ध्यानात येईल की कोणत्याही काळात, कोणत्याही बदललेल्या परिस्थितीत, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत, कोणत्याही अनुकूल परिस्थितीत ती शक्ती तुम्हाला आम्हाला कार्यमग्न करण्यासाठी पुरेशी आहे. पण ती पेशी आहे असं म्हणणं पुरेसं नाही. कारण ती पुरेशी असलेली शक्ती तुम्ही आम्ही प्रथम आत्मसात केली पाहिजे. शक्तीचा प्रवाह केव्हा निर्माण करता येतो? जर त्या शक्तीला पुढे प्रवाहित करण्यासाठीचा असलेला बिंदू तुम्ही आम्ही गाठला. आपल्या विवेचनाच्या प्रारंभी कोणत्या तरी तांत्रिक गोष्टीमुळे माझा आवाज पोहोचू शकत नव्हता. हा पोहोचवण्याचं माध्यम जे आहे, हे माध्यम निर्माण झाल्याबरोबर हा आवाज पोहोचायला सुरुवात झाली. तोपर्यंत एक वेगळी अस्वस्थता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात स्वाभाविकरित्या होती. ताकद आहे, श्रद्धा आहे, पण त्या विचारातली ती ताकद आणि श्रद्धा प्रथम माझ्यात संक्रमित झाली पाहिजे. जसं मगा रेकॉर्डिंग बंद होतं, आवाज जात नव्हता, म्हणजे माझ्यात पोहोचली नव्हती, पुढे जात नव्हती. म्हणून प्रभावाचा पहिला बिंदू शक्तिशाली असलेला विचार माझ्या मनात संक्रमित करा आणि त्याच्या जोडीला तो सर्वांगाने संक्रमित करा. संक्रमित करणे आणि सर्वांगाने संक्रमित करणे या दोन शब्दांवर मी अल्पसं बोलू इच्छितो. माझ्यात तो केव्हा संक्रमित होईल? विचार हा अंतस्थ भावानं संक्रमित होतो, बहिस्थ भावानं होत नाही. आपण अनेक भाषणं ऐकतो, अनेक लोकांना भेटतो, आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रसंगी आणि घटनांमध्ये अनेक मंडळी आपल्या संपर्कात येतात. किती मंडळींचा प्रभाव आपल्यावर शिल्लक राहतो, किती मंडळी आपल्या स्मरणात राहतात, किती मंडळींचं बोलणं आपल्याला कुठेतरी मनात घर करून राहत. मी मनात घर करून राहिला असा शब्द प्रयोग केलेला आहे, तत्कालिक आवडलं असा शब्द प्रयोग केलेला नाही. मला एक 25 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, जो माझ्या मनात घर करून राहिला. का घर करून राहिला? काय कारण आहे त्याचं? 25 वर्षानंतर तो मला आठवतो, हा प्रभाव आहे. आणि म्हणून हा जो प्रभाव आहे, हा प्रभाव माझ्यात संक्रमित करायचा असेल तर प्रथम मी मला घडवलं पाहिजे असं विचारधूतानं मानलं पाहिजे. तुम्ही आम्ही मोकळ्या शब्दात सांगायचो तर सगळेजण अपूर्णांक आहोत आणि आपण एकत्र आलो की पूर्णांक. मग तुम्ही आम्ही अपूर्णांक आहोत, तो आपल्या स्वतःचा अपूर्णांक अधिकाधिक आपल्या पुरता पूर्णांकाकडे पूर्णांकाकडे नेताच आला तर आनंद आहे, पण तो पूर्णांकाकडे आपल्या पुरता नेता आला नाही किंवा थोडा कमी पडला तरी अपूर्णांकाचा प्रवास पूर्णांकाकडे नेणं हे आवश्यक आहे. आणि हे विवेकानंद विचाराच्या आपल्यावर झालेल्या प्रभावातून न्यायचं असेल तर संक्रमण हे अंतस्थ झालं पाहिजे, बहिस्थ नाही. आता अंतस्थ आणि बहिस्थ संक्रमण या शब्दाचा मी थोडा आणखी एक बिंदू घेऊन अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. हा जो बिंदू आहे, हा बिंदू एखादी गोष्ट तात्कालिक लक्षात राहणं आणि एखाद्या गोष्टीचा माझ्या मनावरचा प्रभाव दीर्घकाळ राहणं. मनावरचा प्रभाव दीर्घकाळ राहण्यासाठी मी त्या विचाराशी समरस झालो पाहिजे. तो विचार मी शब्दानं समजून घेतला पाहिजे, पण तो मी विचार सारभूत समजून घेतला पाहिजे. मी शब्दप्रयोग काय काय वापरतोय आपण तन्मयतेने ऐकतात. सारभूत समजून घेतला पाहिजे, भावभूत समजून घेतला पाहिजे
आणि स्वतःला वेगळं करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ करून समजून घेतला पाहिजे. सारभूत, भावभूत व स्वतःला वेगळं करण्याची प्रक्रिया करू. म्हणजे मी हा विचार मी मांडतोय, हा जो मी आहे हा त्या विचारातून वेगळा करून मांडला पाहिजे. त्या विचाराचं सार मांडलं पाहिजे. मांडण्यापूर्वी ते माझ्यात आणलं पाहिजे आणि त्या विचारातला भाव आणला पाहिजे. आता आपण सर्वांनी विवेकवाणी ऐकली, आपल्या कार्यक्रमाचं एक सूत्र असतं, तसं आपण कार्यक्रम सुरू करतो. त्या विचारवाणीमध्ये, त्या विवेकवाणीमध्ये जो विचार होता की त्या नौकेला छिद्र पडलाय आणि मला त्यात जर अपयश आलं तर मी ती जलसमाधी घेईन. याचा अर्थ असा की माझ्या प्रयत्नाचे अखेरचे टोक मी त्या नौकेतच निभावी. याला म्हणतात टोकाची श्रद्धा. विवेकानंदांच्या विचाराचं एक सूत्र आपण सगळ्यांनी मिळून लक्षात घेऊया. मी हे सांगतोय मार्गदर्शनाच्या भूमिकेत असं नाही, म्हणून मी सारखं म्हणतोय आपण सर्वांनी मिळून विचारात घेऊया की त्यांच्या विचारात एक अंतस्थ शक्ती आहे, ती अंतस्थ बुद्धीने पाहावी लागते. वाक्य छानच असतात, उत्तम असतात, आवडणारी असतात, तत्काळ प्रतिसाद द्यावा असा वाटतो अशी असतात, अशी आपल्याला बोलता आली पाहिजे, सुचली पाहिजे असं वाटायला लागतं. हे सगळं खरं असलं तरी फ्रॉम इनर माइंड टू आवर इनर माइंड, ज्ञानेश्वरांच्या शब्दात या हृदयीचे त्या हृदयी घातले असं पाहिजे. हा जो विवेकानंदांचा विचार आहे, काय सूत्र आहे? मी फक्त एक छोटं उदाहरण आपल्याच विवेकवाणीच्या विचारातून घेतो की मी डगमगणार नाही, माझा प्रयत्न सोडणार नाही, मला साथ राहिली तरी मी ती स्वीकारीन आणि राहिली नाही तरी मी तक्रार करणार नाही, त्या नौकेतच बसून राहील, भले मला जलसमाधी मिळेल, याच्यापेक्षा अधिक काय वाईट होणार आहे. अशी श्रद्धा आहे. श्रद्धा ही नचिकेतासारखी असावी लागते. ही दूतानं आपल्या मनात प्रथम आणली पाहिजे, तर तो विचार खरा डायजेस्ट झाला. खऱ्या अर्थानं आपल्याला, तुम्हाला, आम्हाला पचनी पडला. विवेकानंदांचे विचार सुंदर आहेत, पण मी त्या विचारानं आंतरिक सुंदर झालो का? मी आंतरिक सुंदर झालो का असं म्हटलं. अरविंदांनी त्याला फार सुंदर शब्द वापरलाय, स्पिरिच्युअल ब्युटी. The external, anatomical, physical, physiological, intellectual, psychological concepts of beauty are not accepted to these higher people. They are talking about spiritual beauty, the inner beauty. ही जी inner beauty आहे, कशातली? त्या विचाराला जे सौंदर्य आहे, त्या विचाराची जी शक्ती आहे, तो विचार माझ्यात नीट संक्रमित करणं हे दूताचं पहिलं काम. घाई न करता, पूर्वीच्या काळी म्हणत असत की घास 32 वेळा चावून खा. याचा अर्थ काय? नीटपणे, व्यवस्थितपणे, 100% पचणार आहे याची खात्री अगोदर मुखातूनच घेऊन मग पोटात जाऊ द्या, वगैरे वगैरे. मुद्दा असा तो विचार माझ्यात संक्रमित केला. विवेकानंदांचं आपण कोणतेही वाक्य घ्या, या देशाचा समाज हा माझ्या बाळपणाचा पाळणा आहे, ही तारुण्याची फुलबाग आहे, ही वार्धक्याची वाराणसी. वाक्य ऐकलं, हे वाक्य तुम्हालाही माहित आहे, अनेकांना माहिती आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी ऐकलं की त्यांना ते आवडतं. म्हणून त्यांच्या मनामध्ये समाज हा बाळपणाचा पाळणा होतो का? प्रभाव शब्दात नसतो मित्र, प्रभाव साधनेत असतो. संक्रमण केव्हा होतं? जेव्हा साधना सुरू, आणि साधना ही अखंड असावी लागते. जलसमाधी मिळाली तरी हरकत नाही, त्याला साधना म्हणतात. अशी त्या विचाराची मी साधना केली का? अगदी एक छोटासा शब्द घे, एक तरी ओवी अनुभवाला का म्हणतात ज्ञानेश्वर? हा समाज माझ्या बाळपणाचा पाळणा आहे.
देव हा मंदिरात नाही, भगवंत हा कुठल्या मूर्तीत नाही, तो माणसात आहे. शिवाची सेवा, शिवाची पूजा करायची असेल तर जीवाची सेवा करा. वाक्य छोटी आहेत, वाक्य बोलकी आहेत, वाक्य आवडतात, आपणही ती सांगतो, मनापासून सांगतो, आपला त्या वाक्यांवर विश्वास बसलेला असतो म्हणून सांगतो, आवडलेलं असतं म्हणून सांगतो. पण त्या वाक्याला ताकद कशी आहे? मी एक छोटस विधान करण्याचा प्रयत्न करतो. आपण व्याख्यानानंतर त्याचा केव्हा तरी घरी विचार करा. लोकमान्य टिळक न्यायमूर्तींकडे बघून असं म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविनच. आणि इथल्या या न्यायालयापेक्षा एक वरिष्ठ असे न्यायालय आहे ज्याच्या असलेल्या निर्णयावर माझा अधिक विश्वास आहे. मी ते आता लांबवत नाही. माझा मुद्दा असा आहे, हे वाक्य आपण म्हणावं तर टिळकांच्या वाक्याला आलेली ताकद आपल्या वाक्यात येईल. टिळकांच्या वाक्याला इनर ब्युटी आहे आणि आपल्या वाक्याला इयर ब्युटी आहे. फरक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. याला मी संक्रमण म्हणतो. तुटात विचाराच्या संक्रमणाशिवाय केलेली मांडणी ही शब्दाची मांडणी आहे, सार नाही, भाव नाही, मीपणा दूर झालेला नाही आणि माझा प्रवास अपूर्णांकाकडून पूर्णांकाकडे करण्याचा प्रयत्न झालेला नाही. हे केलं की माझ्यातलं संक्रमण सुरू होतं. भाषण ऐकल्यावर माणसाला आवडलं, हे दूताचं काम केव्हा प्रभावी होईल? मी प्रभावी केव्हा होईल हे सांगतोय. आणि ते प्रभावशाली करायचंय म्हणजे प्रकाश पाठक बोलले ते प्रभावी, हे नाही वाक्य बरोबर. प्रकाश पाठकांनी मांडलेला विचार विवेकानंद नावाच्या विचाराशी जोडणारा होता. आमचा प्रवास आता त्या विचाराच्या दृष्टीने झाला. त्याच्यात प्रकाश पाठक डिलीट आहे. कोणी भाषण केलं आठवत नाही बाबा. अरे आत्ताच झालं ना, नाही आठवत. मग काय आठवते? ते जे काही बोलले ना ते आठवत. अशी आपली मनस्थिती असली पाहिजे. नसली तर ती झाली पाहिजे. ती लगेच होणार नाही, ती केली पाहिजे. आणि ती करण्याची घाई करू नये, पण केल्याशिवाय राहू नये. हा संक्रमणाचा पहिला टप्पा आहे. ती सर्वांगानं करावी या दुसऱ्या शब्दावर मी बोलतो. विवेकानंद विचाराचे बहुआयाम आहेत. म्हणजे काय? विवेकानंद विचार हा विज्ञानवादी आहे. विवेकानंद विचार हा अध्यात्मवादी आहे. विवेकानंद विचार हा समाज धारणेला पूरक आहे. विवेकानंद विचार हा ईश्वरी चिंतनाचं मार्गदर्शन करणार आहे. विवेकानंद विचार हा राष्ट्राचं ज्ञान देणार आहे. विवेकानंद विचार हा धर्म संकल्पना स्पष्ट करणार आहे. विवेकानंद विचार हा आपल्याला विश्व गुरुत्वाकडे घेऊन जाणार आहे. विवेकानंद विचार हा विश्वाचं अंततोगत्वा कल्याण करणार आहे. अन्य कोणत्याही विचारामध्ये ही ताकद, हे गर्वानं न मांडता, अहंकारानं न मांडता, त्याच्यातला निर्माण होणारा आपला इगो न येऊ देता, मात्र जर प्रसंग निर्माण झाला तर त्या वेगवेगळ्या आयामाच्या संदर्भामध्ये विवेकानंदांचा विचार कसा परिपूर्ण आहे. मगाशी मी वापरलेल्या शब्दाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर कसा व्यापक आहे आणि कसा सर्वस्पर्शी आहे, असा प्रयत्न विवेकानंदांच्या विचाराच्या अभ्यासातून निर्माण करणे हा दूताच्या असलेल्या प्रयत्नाचा पुढचा पैलू. अधिक स्पष्ट करतो. मार्क्स तत्वज्ञान आणि विवेकानंदांचं तत्वज्ञान. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तत्वज्ञान आहे. तुम्ही आम्ही जेव्हा असं म्हणतो की विवेकानंदांचं तत्वज्ञान हे चिरकाल टिकणार आहे का? अन्य तत्वज्ञान चिरकाल टिकलं नाही टिकलं याचा अभ्यास करून
त्या तत्वज्ञानातली आणि विवेकानंदांच्या विचाराच्या मांडणीतली दृष्टीतला फरक हा दूताच्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. एकांगी आणि सर्वांगी. एकांगी म्हणजे मी विवेकानंद वाचले, एकांगी म्हणजे मी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना घडवलं हे वाचलं. हे उत्तमच आहे, हे आवश्यकही आहे, पण हे दूताला पुरेसं नाही. दूताचा विचार प्रवास, दूताचं वाचन, दूताचं श्रवण, दूताची दृष्टी ही अनेक विषयांकडे बघताना व्यापक पाहिजे. एक आणि दुसरा शब्द मी वापरतो तो शांततेत लक्षात घ्या, ती प्रामाणिकही पाहिजे. म्हणजे काय? तुम्हाला हा शब्द ऐकल्यावर असं वाटेल की मग आमची दृष्टी प्रामाणिक नाही का? मी खुलासा केल्यावर लक्षात येईल. मी तत्वज्ञान ऐकतोय मार्क्स, मी तत्वज्ञान ऐकतोय माओच, मी तत्वज्ञान ऐकतोय की विज्ञानानं सगळं जग समृद्ध होणार आहे. मला असं वाटायला लागतं मी विवेकानंदांचा भक्त असल्यामुळे. काय विज्ञानानं घडणार आहे, विध्वंसाशिवाय काय घडणार? ऐकताना इतकी घाई करू नका. काय म्हणतायत ते? काय म्हणलंय मार्क्सने? अंत्यतोगत्वा माणसाचं कल्याण आणि तो त्याचं शोषण होणार नाही, तो त्या शोषणापासून दूर होईल असा त्याचा मांडलेला विचार. हा पहिल्यांदाच आपलं मन श्रवण करताना पूर्वग्रह दूषित असू नये. इतर विचारांचं एकांगीपणाकडून सर्वांगीपणाकडे जातात. म्हणजे काय? एक विचार मांडला कोणी, लिहिलं पुस्तक विवेकानंद समाजवादी. मला ते एक वाक्य मी काही ठिकाणी भाषणांमध्ये वापरलंय की समाजवाद नावाच्या विषयाचं दर्शन घ्यायचं असेल म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन परमेश्वराच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या गाभाऱ्याच्या असलेल्या बाहेरच्या लाकडी चौकटीतून आत शिरताना विनम्रतेने शिरावं लागतं, नमन करावं लागतं. द्यायचं आहे तर त्यातला एखादा गिझर तयार होईल, एखादा एसी तयार होईल, एखादा इस्त्री तयार होईल, एखादा स्टार्टरला कदाचित नुसतं बटन दाबल्यानंतर त्या छोट्याशा असलेल्या सुरुवातीला उपयुक्त नाही असं वाटण्याला त्या स्विच मध्ये फक्त तुमचं असलेला मोबाईलचा चार्जिंग करणारं बटन तयार असेल तर ते तुम्हाला तो चार्ज करू. प्रभाव असा वेगवेगळ्या लोकांमध्ये करायचा आहे ना. ही मी वेगवेगळी उदाहरणं सांगितली म्हणजे आपल्या समोर बसलेली, आपण आपल्या संपर्कात येणारी. आता मी माझ्या संपर्कात तुम्ही आले असं विधान करत नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम करता. अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही विवेकानंदांचा विचार मांडतात, पण तो विचार जर प्रभावशाली करायचा असेल तर ही प्रक्रिया आहे शेवटी. असं आहे मोकळेपणे बोलायचं झालं, स्वयंपाक सर्वत्र होतोच, पण एखाद्या गृहिणीचा स्वयंपाक हा सुगरण आहे या शब्दात आणि एखाद्या अत्यंत दुर्मिळ असलेल्या तपस्विनीचा स्वयंपाक ज्यात शारदा मा सारख्या मा येतात हा अन्नपूर्णेसारखा. स्वयंपाक पदार्थ तोच आहे मित्रा, विचार तोच आहे, भाषण तेच आहे, कणिक तीच आहे, पोळी तीच आहे, करणारे भिन्न आहेत, वाढणारे भिन्न आहे, भाव भिन्न आहे आणि खाणाऱ्याची तृप्तताही भिन्न. हा तुमचा आमचा रोजचा अनुभव आहे. मी अधिक विशद करून सांगायला नको. रोजचा म्हणजे एका ठिकाणी गेल्यावर आलेला अनुभव मला दुसरीकडे येईलच असं नाही, आणि त्याचा संबंध पदार्थाच्या कंटेंटशी नसतो. कणिक तीच आहे, मग कशाशी असतो? याला मी भावविश्व म्हणतो. मगाशी भावभूत, सारभूत, भावभूत शब्द. हा
हा विवेकानंद विचारांचा असलेला भाव मला पोहोचवायचा आहे. म्हणून साधक म्हणून मला आंतरिक शक्ती वाढवायची आहे, आंतरिक सौंदर्य वाढवायचं आहे, म्हणून मला परिपूर्ण व्हायचं आहे. माझा प्रवास मला सर्वांगाकडे करायचा आहे, म्हणून मला अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे, श्रवण करायचं आहे. त्याच्या जोडीला मग हळूहळू मनन करायचंय, मग चिंतन करायचंय, मग ते लिहून काढायचंय, ते स्मरणात ठेवायचंय, मग मांडणी करायची आहे, मग प्रेझेंटेशन करायचंय. आता हे शब्द मी हा प्रवास पुष्कळ लांबू शकतो पण इच्छित नाही. इतकं मी करतो का? आणि दुसरं फार महत्वाचं, इतकं मी सतत करतो. असं म्हणतात की एका फाशीला गेलेल्या तरुणाला पहाटेच्या वेळी तो जेलर उठवायला गेला. भगतसिंगांच्या कालखंडातली ही सत्य घटना आहे. आणि तो पहाटे 2:30 वाजता आपल्या त्या बॅरॅक मध्ये, जिथे त्याला कुलपात बंदिस्त केलं होतं आणि त्याला पहाटे 4 वाजता फाशी देणार होत. फाशी सकाळी फार लवकर देण्याची प्रथा असते. तेव्हा तो 2:30 वाजता घामाघूम झालेल्या अवस्थेमध्ये जोर बैठका काढत. जेलरने दार उघडलं, आपल्या शिपायांबरोबर तो आत गेला आणि तुरुंगाधिकाऱ्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या लक्षात असं आलं की याच्या सर्वांगाला घाम आलाय. याचा अर्थ या जोर बैठका कमीत कमी बऱ्याच वेळेपासून मारत असला पाहिजे, त्याच्याशिवाय इतका घाम येणार नाही. तुरुंगाधिकारी त्यांना असं म्हणाले की तुला माहित आहे ना, तुला उद्या सकाळी फाशी व्हायची आहे, आणि तू हे काय करतोय? त्याचं उत्तर हे सर्वांगापणासाठी तुमच्या आमच्या सारख्या दूतांना आवश्यक आहे. तो असं म्हणाला की फाशी 4 वाजता होणार आहे आणि आता अजून 3 वाजले आहेत. हा माझा रोजचा नियम आहे. काही क्षणानंतर आपल्या जीवावर सुद्धा त्याचा अधिकार शिल्लक राहणार नाही. हे 101% माहीत असताना ठरलेल्या गोष्टीपासून जो विचलित होत नाही, त्याचा प्रवास, त्याची साधना सर्वांगाकडे जाते. मी माझ्या विवेचनातून माझ्यासह सर्वांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न. मी असा दूत आहे आणि मला असं दूत व्हावंसं वाटतं. आणि व्हावंसं वाटत असेल तर हे सगळं करायला मी तयार आहे का? आणि हे तयार होत असताना मी माझ्यातला मी काढून घेतला आहे. असा माझा प्रवास झाला पाहिजे. फक्त याच बिंदूवर बोलायचं असतं, तुम्ही आणखी काही उदाहरणं दिली असती, देण्याची आवश्यकता नाही. असं तयार झालेल्या दूताची जी मांडणी आहे, त्या दूताच्या मांडणीमध्ये मग तुम्हाला असं झोकता आलं पाहिजे की माझ्या समोर बसलेला जो आहे, मी एखाद्या कार्यक्रमात गेलो तर मला 4 विद्यार्थी भेटतात, कोणीतरी काहीतरी म्हणत असत, पण त्याच्याशी माझा संपर्क नंतर राहतो का? त्याला मी टिपतो का? चाणक्याने चंद्रगुप्ताला हेरलं तसं मी त्याला हेरतो का? तो माझ्या या विचाराच्या प्रवासात माझ्या मगाच्या नौकेमध्ये येऊन बसेल असं करतो का? मगाच्या गीतामधल्या शेवटच्या कडव्यामध्ये अमिट साधना असा शब्द आला. न मिटने वाली, न बिघडने वाली, न खत्म होने वाली. मेरा सांस भी बंद हो गया तो भी मैं पुनर्जन्म जब लूंगा तब उसके साथ ही मैं आऊंगा. अमिट या शब्दाचा अर्थ मी गीत ऐकताना माझ्या मनात कोरतो का? मला तो लक्षात आला नसेल तर मी कोणाकडे जाऊन तो समजून घेतो का? मला समजला असेल तर त्याच्या वेगवेगळ्या छटा मी लक्षात घेतो का? सूर्यास्त तुम्ही आम्ही सगळेच बघतो, पण सगळ्यांना तो सारखा दिसत नाही. कोणाला त्यातला रंग भावतो, कोणाला त्याचं रूप भावतो, कोणाला त्याचा आकार भावतो, कोणाला त्याची छटा भावते,
कोणाला त्याच्या प्रसरणातून निर्माण झालेले बिंदू भावतात. असं तुमच्या आमच्या बाबतीत घडतं की नाही आपण विचारून पहा. ज्यांच्या बरोबर आपण अखंड राहतो त्या दोन व्यक्तींना सुद्धा ते वेगवेगळं दिसतं ना. व्यक्तीच्या असलेल्या या द्वैतामध्ये त्या प्रत्येक द्वैत व्यक्तीला आपल्याला आपल्या जवळ जोडण्याची प्रक्रिया करता आली पाहिजे. हे दूताचं काम आहे. दूताचं काम भाषण झाल्यावर सुरू होतं आणि मी भाषण केलं नाही असं मानल्यावर सुरू. असं मी माझ्या त्या भाषणानंतर करतो का? विचाराच्या मांडणीनंतर करतो का? भाषणा शब्दावर एक शब्दशः घेऊ नका. बैठकीनंतर करतो का? एवढं सगळं सोडून द्या. मी एकटा असताना विवेकानंद वाचताना मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजावून घेण्याचा प्रयत्न करतो की एकदा एक पुस्तक वाचलं की संपलं. युगनायक वाचलं संपलं. सोपं होतं. स्वर्णताई लायनने फार सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यातलं कोणतंच वाक्य खोटं नाही. अरे माझ्यावरची पेरणी कशी? माझी जमीन आहे ना. या जमिनीत मला प्रत्येक वेळा पीक निर्माण करायचं आहे ना. तिची मशागत कोणीतरी येऊन करेल हे बरोबर आहे, पण मला सुद्धा माझ्या अंतरी असलेल्या त्या जमिनीचा कस धरून ठेवण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे ना. म्हणजे पाणी आलं नाही तरी माझ्यामध्ये एखादी सर्व पिकं संपन्नतेने येणार नाहीत, पण काही पिकं निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असा माझ्यातला कस मला टिकवून ठेवायचा आहे ना. असा कस टिकवून ठेवणाऱ्या व्यक्तीला दूत म्हणतात. सूक्ष्मतेने या सगळ्या गोष्टींचा आपण विचार सूक्ष्म. माझी सगळी वाक्य तुम्ही अत्यंत तन्मयतेने ऐकतायत. मला कोणी दिसत नाही, माझं तिकडे लक्षही नाही. पण मी हे का सांगू शकतो असं? याचं कारण त्या विचाराच्या गाभ्यात ही शक्ती आहे जी विवेकानंदांनी दिली आहे, की आता फक्त प्रसरण नावाच्या विषयापुरती जोडलेली आहे. इलेक्ट्रिक कनेक्शन इज जस्ट गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर पॉइंट. ते जे वाहक आहे ते काम करतायत. तो काम जी वायर ते काम करते ती वर्षानुवर्ष आपलं आयुष्य संपून जातं आपल्या घरात तरी ते काम करत राहते. ती असा क्लेम नाही करत माझ्यामुळे तुमच्याकडे दिवा लागला. नाही तर प्रकाश तुमच्या घरात अंधकारच होता. दिवा लावणारा मी आहे. दिवा लावणारा कोणीतरी असतो, तो माझ्याकडून दिवा लावून घेतो आणि दिवा लावणारा विवेकानंद विचार आहे. माझी तात्पुरती केलेली निवड आहे. ही निवड तो माझी करतो तशी अनेकांची करतो. तसे आपण अनेक आहोत. कमी अधिक आहोत. कमी अधिक असतोच. ही भूमिका तुम्ही आम्ही विचाराच्या मांडणीत लक्षात घेतली तर ती ताकदवान होते आणि मग माणसं जोडली जातात. एकनाथजींना कोणीतरी भेटलं, कार्यकर्ता झाला. असं काही कार्यकर्त्याचं मशीन आहे का? हे काही प्रोडक्शन प्रोसेस आहे का? कार्यकर्ता साचा आहे का? आणि तो समान साचा आहे का? की त्याच्यात काहीतरी टाका मूर्ती तयार. असं मानवी मन, मानवी शरीर, मानवी रचना, मानवी विचार आहे का? मग जे मला भेटतात, ज्यांना मला प्रेरणा द्यायची आहे, त्या प्रेरणेच्या प्रभावाचा पूर्व प्रवास मी सांगितला आणि आता मी उत्तर प्रवासावर बोलतो. माझ्या पूर्व प्रवासाला अखंडितता राहिली पाहिजे आणि ती अखंडितता अखंड सावधान या समर्थांच्या शब्दाप्रमाणे पाहिजे. सावधान म्हणजे माझी गडबड होणार नाही. नाही तर वा 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 काय भाषण झालं होतं. कळलं मला. हे थोडं मी जास्त बोलतोय पण महत्वाचं आहे. हे ऐकल्यावर मला असं वाटलं पाहिजे की माझ्यात काहीतरी गडबड आहे. माझं मला वाटलं पाहिजे त्याचं वाक्य खरं आहे बरं. तो मनापासून बोलतोय. कारण हे ऐकल्यावर मला असं वाटायला लागलं की मी माझ्या त्या विचाराचं मांडणी करायला समर्थ झालो तर मग अखंडता राहणार. समर्थता अखंडतेशिवाय उच्च कोटीला जात नाही आणि तिला अखंडता येण्याकरता निर्धार लागतो, निश्चय लागतो.
निर्लेपता लागते आणि आणखी बोलका शब्द म्हणजे निरागसता लागते. असा मी आहे का? म्हणून मी मगाशी सांगितलं, भाषणानंतर रात्री एकटं पण जेव्हा तुमच्या वाट्याला असेल तेव्हा या सगळ्या शब्दांवर विचार करायचा. आणि असा प्रेरणा देणारा काम करणारा कार्यकर्ता मला माझी उत्तर भूमिका म्हणून यातून निर्माण करायचा आहे, अशी आपल्या कामाची कल्पना. बांधून टाकू सगळ्यांना. कोणी रथावर बसेल कृष्णाच्या रूपात, कोणी रथावर बसेल अर्जुनाच्या रूपात, कोणी न दिसणारा तो दोर ओढणारा कोणीतरी लागेल ना. सारेच अर्जुन सारेच कृष्ण होऊ शकत नाही. त्याच्या त्याच्या ताकदीनुसार, त्याच्या त्याच्या भूमिकेनुसार, त्याच्या त्याच्या स्वभाव धर्मानुसार, त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या त्याच्या आर्थिक स्थितीनुसार, त्याच्या त्याच्या मनस्थितीनुसार किती मुद्दे आहेत. तुम्ही नका हे मी विचार मांडताना कसं काय लक्षात घ्यायचे, असं तुमच्या मनात एक प्रश्न आहे. विचार मांडताना नाही, विचार मांडताना काय करायचं ते सांगितलं. विचार मांडून झाल्यावर माझ्या संपर्कात 5 लोक आले की नाही, 2, 1 का कोणीच नाही, त्याच्याशी संपर्क, त्याच्याद्वारे इतरांशी संपर्क, त्याद्वारे संग्रह, त्याद्वारे एक एकत्रित समूह शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न, त्या समूह शक्तीचा भविष्यात आविष्कार होईल यासाठी प्रयत्न, हा उत्तर विषय आहे. साधनेच्या परिपक्वतेनंतरचा विषय. परिपक्व फळ हे झाडावर राहायला तयार नसतं असं म्हणतात. सेनापती बापटांची ती ओळ फार सुरेख आहे, ती तुम्ही आम्ही जाणतो. मी पण माझे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले. पक्व फळापरी मी पक्व व्हायचं, याला मी मगाशी म्हटलं सर्वांगी. आणि पक्व होऊन मी उत्तर भूमिकेमध्ये येताना असं म्हटलं, हे फळ माझं नाही. फळाला वाटलं पाहिजे हे कर्तृत्व झाडाचं आहे, झाडाला वाटलं पाहिजे हे फळ माझं नाही आहे. आणि घेणाऱ्याला गोड खाताना असं वाटलं पाहिजे की मी असं फळ झालं पाहिजे. अशा सर्वांगी भूमिका निभावतात, त्याला दूत म्हणतात. असा दूत होण्याचा तुमचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न नाही म्हणून मी हे सांगत नाही. मी प्रयत्नाला माझ्या विचारातून, माझ्या अल्पशा बुद्धीला सुचणाऱ्या पर्यायातून तुमच्या पुढे त्याचं पैलू विकसित करण्याचा प्रयत्न. आपल्यामध्ये हे पैलू आहेत, विकसित करा. पैलू नुसता पुरेसा नसतो ना. बीज लावलेलं पुरेसं असतं तर वृक्ष होईपर्यंत मग कष्ट घ्यावेच लागले नसते. विचाराचं बीज वृक्षात रूपांतरित करायचं, विचाराचं बीज वटवृक्षात रूपांतरित करायचं, खूप वेळा ते आम्रवृक्षात रूपांतरित करण्याची इच्छा होते. हापूसचा आंबा दिसायलाही गोंडस असतो, चवीला त्याहून छान असतो. येणाऱ्याचं स्वागत करताना तो अतिशय छान असतो, याविषयी वादच नसतो. तो देवगडचा असेल आणखी कुठला असेल, त्याच्याकडे बघितल्यावर सुद्धा त्याच्या उपमेने कोणाला तरी काहीतरी म्हणावं असं वाटतं ना. सुदृढ दिसणाऱ्या बालकाला म्हणावं असं वाटतं, हा लोण्याचा गोळा आहे, हे लोण्याचं वैशिष्ट्य आहे. असा लोण्याचा गोळा दुसरा तयार होईल असं लोण्याला वाटेपर्यंत लोण्याचं स्वतःच लोणीपण हे विरघळण्यात जातं. आणि त्याचं विरघळणं सुरू होऊन त्याने तूप होण्याकडे प्रवास करायचा आणि त्याच्याकडे पाहून
दुसऱ्याला लोणी होता येण्याची भूमिका दयातून निर्माण करायची. हा दूताचा विचार नव्हे कृती प्रवास आहे. आणि पुढचा बिंदू, विचाराचा प्रवास हा आचाराशिवाय परिपूर्ण नसतो. मला वाटतं का माझ्या देशातला कुत्रा उपाशी राहिला तरी मला जेवणाचा अधिकार नाही? वाक्य छान आहे विवेकानंदांचं. मला वाटतं का भोजनाची वेळ टळली तर मला भोजन मिळालं नाही तर चालेल असं वाटतं का? दीन दुबळ्या बांधवाकडे पाहून माझ्या मनात कणव निर्माण होते का? मृत्यूचं तांडव चालू असताना दुर्दैवानं मृत्यू पावलेल्या माणसांविषयी माझ्या मनामध्ये दुःखाची लहर उमटते का? त्या दुःखाच्या लहरीचा माझ्यावरचा परिणाम माझ्या स्वतःचं जीवन विसरण्यापर्यंत जातो का? ही विवेकानंद विचाराची आचार भूमिका आहे. वाक्य मित्रांनो 25 सांगताय आणि तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे, 30 तुम्ही अनेकांना सांगा. ही आचार भूमिका माझी होते का? परिपूर्णतेनंतर उत्तर भूमिकेमध्ये निर्मितीकडे आणि निर्मितीनंतर आचाराकडे. नंतर या शब्दाचा अर्थ आधी आचार नाही असा कृपा करून समजू. विचार हा आचाराशिवाय प्रभावी मांडताच येत नाही. एक वाक्य बोलू का कोणाचं नाव नाही? वर्तमान कोणत्याही राजकीय नेत्याने चारित्र्य या शब्दावर भाषण करायला सुरुवात केली, प्रभाव पडेल का त्याचा? का नाही पडत? तो तर बोलतोय चारित्र्यावर. चारित्र्य हा अत्यंत सुंदर विचार आहे, कोणालाही आवडणार आहे, सदैव आवडणार आहे. The topic of character is always impressive. Then why it doesn't become impressive when somebody talks and people knows that he is not behaving in that fashion? It is the behavior. Behavior is the soul of a person. Behavior is the soul of a thought. मी कमिटमेंटला मानत असेल तर मी दिलेल्या शब्दाला जागलो पाहिजे. मी कमिटमेंट मानत असेल तर मी सांगितलेलं काम परिपूर्ण केलं पाहिजे. एकला चलो रे अशी प्रसंग आला तरी केलं पाहिजे. तक्रार न करता केलं पाहिजे, हात न पसरता केलं पाहिजे. अशी माझ्या आचाराची भूमिका झाली की माझा प्रभाव निर्माण होतो. हे विचार मांडणाऱ्याने अजिबात विसरता का? विवेकानंद बोलतायत त्यावेळी चारित्र्याचा निर्माण होणारा प्रभाव विवेकानंद बोलणाऱ्यांच्या सगळ्यांच्याच भाषणातून निर्माण होतो का? यावर कदाचित प्रतिप्रश्न असा असेल की आम्ही विवेकानंद नाही, तो कसा निर्माण? हे बरोबर आहे. म्हणून सर्वांगाकडे, म्हणून घडवण्याकडे, म्हणून माझ्यातला इगो कमी करण्याकडे, म्हणजे पूर्णांक होण्याच्या प्रवासाकडे. त्यानंतर माझ्यातली ती भूमिका जर आचारात परिवर्तित झाली तर आपल्याला असा अनुभव येईल की ती मांडणी विवेकानंद नावाच्या व्यक्तीने केली नाही तरी दुसऱ्या कोणी केली तरी प्रभावी होते, असं स्वतः विवेकानंद म्हणतात. ते ज्यावेळी भाषण करू शकायला जाऊ शकणार होते नव्हते असा शिकागोला जाण्यापूर्वी प्रसंग निर्माण झाला, तेव्हा तेजासून परमनला लिहिलेल्या पत्रात विवेकानंदाने हे लिहिलंय की मला आता असं वाटतं की मी काही जाऊ शकणार, पण मला जाऊ शकणार नाही याची चिंता नाही, कारण माझ्या नंतरही कोणीतरी निश्चित असे दुसरे कोणीतरी विवेकानंद. म्हणजे हा विचार विवेकानंद व्यक्ती नव्हे, हा विचार निर्माण घेऊन पुन्हा या भूमीतून अवतीर्ण होतील आणि अवतीर्ण झालेला माणूस तो विचार सर्वत्र पोहोचवेल. तो आज ना उद्या कधीतरी पृथ्वीच्या पाठीवर जाऊन पोहोच. काय आत्मविश्वास आहे बघा. अहंकाराचा लवलेश नसलेला आत्मविश्वास हे विचारदूताचं आचारसूत्र आहे. आणि मी विवेकानंदांच्या वाक्यांनी सांगतोय, ही सगळी वाक्य तुम्हाला माहिती आहेत.
तुम्ही ती वाचलेली आहे. मी वाक्य कोणतीच नवीन सांगत नाही. मी आता फक्त त्या इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला असं विचारणार आहे शेवटी की लागला का लाईट बॉ प्रकाश बोलला पण काही प्रकाश आपल्या डोक्यात म्हणत नाही मी शब्दात नावाचा एक कुठला तरी प्रकाश दिसला का असा प्रकाश तुम्हाला त्या श्रोत्यांपुढे निर्माण करता आला पाहिजे. हे प्रकाशाचं काम करणं हे दूताचं काम. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी तुमच्याशी संवाद साधतोय. मार्गदर्शन वगैरे करण्याचा माझा अधिकार नाही. त्या अधिकारी असलेली माणसं खूप मोठी असतात, खूप वेगळी असतात, खूप समर्पित असतात. आणि म्हणून मला असं वाटतं दूतानं विचाराचं कर्तृत्व समृद्ध करा. दूतानं कर्तृत्व हे परिवर्तित करावं, संक्रमित करावं आणि प्रवाही करावं. आणि हे सगळं करत असताना त्याचा आचार धर्म त्या विचाराशी परिपूर्ण जुळणारा आंतरिक सौंदर्य वाढवणारा असावा. असा दूत प्रभाव निर्माण करतो. ही योजना जेव्हा आपण निर्माण केली आणि या योजनेत मला आनंद आहे एवढी तुम्ही सगळी मंडळी कार्यरत आहात. मी तर या योजनेमध्ये सहभागी असलेला कार्यकर्ता नाही याचं माझ्या मनात शल्य आहे. पण तुमच्यासारखी मंडळी हा विचार घेऊन सर्वत्र जातात केवढी उत्तम बाब आहे. एक ना एक दिवस उत्तम दिवस येणार आहे असा विश्वास ठेवा. एक ना एक दिवस या विचारानं जग पावन होणार आहे, प्रसन्न होणार आहे, प्रकाशित होणार आहे, दीपस्तंभाप्रमाणे हे काम करणार आहे. हा त्या इलेक्ट्रिक सेंटर मधून निर्माण होणारा लाईट हाऊसचं काम करणारा दीपस्तंभाचं काम करणारे तुम्ही आहात. जो मांडण्याचा प्रयत्न करा. ही भूमिका आपल्या मनामध्ये आपण बिंबवली पाहिजे. आपल्या आजच्या गीताचे बोल फार उत्तम होते. त्या गीताचा सार तुमच्या आमच्या मनामध्ये ते गीत म्हणजेच आजचं खरं सांगायचं तर प्रशिक्षण आता विषयाची मांडणी आहे. अशी भूमिका म्हणजे प्रस्तावनेत मांडलेली. मी नेहमी असं एकत्रित करून मांडतोय. तुम्हाला माहिती आहे प्रस्तावनेत मांडलेलं एक होतं ना मंत्र माहिती आहे, तंत्र माहिती आहे. मंत्र जपावा लागतो, तो साकार करावा लागतो, तो समर्पित करावा लागतो, तो स्मरण ठेवावा लागतो, तो वारंवार म्हणावा लागतो, तो श्वासात आणावा लागतो. तो शब्दातून श्वासाकडे दूताचा प्रवास. तंत्र सुद्धा आज करायचं ते उद्या विकसित करायचं. माझी गोष्ट विकसनशील झाली पाहिजे. हल्लीच्या मॅनेजमेंटच्या भाषेत बोलायचं तर मला प्रत्येक वेळा व्हॅल्यू ऍडेड काहीतरी देत आलं पाहिजे. आणि हे व्हॅल्यू ऍडेड देताना मी त्या व्हॅल्यूला धरून जगलो पाहिजे. असा दूत निर्माण करणं, असा दूत मी होणं आणि असे दूत मी माझ्या मार्फत निर्माण करणं आणि मी ते निर्माण केलेले आहेत असं मला न वाटणं हा दूताचा विचार प्रवास आहे असं मला माझ्या बाजूने वाटतं. तुम्ही सक्षम आहात, धडपड करणाऱ्या गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर शास्त्री आणि आपल्या सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातून चांगली कल्पना राबवणारे आहात. पण ही कल्पना बहिस्त राहता का ही अंतस्थ करूया असं आपल्या अंतर्मनाला मी आवाहन करतो. या विचारांकडे आपण चर्मचक्षुने न पाहता मनचक्षुने पाहूया असे आपणाला आवाहन करतो. आणि आपले मनचक्षु विकसित झालेत की आपल्या पहिल्या किंवा दुसऱ्या सत्रात मांडल्याप्रमाणे आपली व्हिजन विकसित होईल, आपली ऍक्शनही चांगली होईल आणि या दोघांच्या एकत्रितपणातून विश्वासजींनी मांडलेलं विवेकानंदांचं मिशन आपण गाठवू शकतो. चला सगळे म्हणून प्रयत्न करू
राम सेतू उभारला जाईलच. हनुमंत कोणी होईल, खार कोणी राहील, हा विषय महत्वाचा नाही. सेतू उभारला जाईल हा विषय महत्वाचा. या उभारणीमध्ये आपल्या आयुष्याचं योगदान देण्याकरता विवेकानंदांनी तुम्हाला आम्हाला समर्थ करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अत्यंत अंतस्थ भावनेने श्रवण करणाऱ्या आपल्यासारख्या सक्षम व्यक्तींना अंतस्थतेने मनापासून वंदन करतो. आणि शब्द नावाच्या विषयाची